जा तिकडं आणखी 2 कुऱ्हाडी आहे, घेऊन येत जा. ओ दादा, बिरू बिरू म्हणायचं. माझं नाव बीरू. हां बघा. हां तुम्ही जानकीताई हाय की नाही? अहो तुम्ही मला दादा नका म्हणू, अजून मी लई बारका आहे. असू दे, दिसतोस थोराड. पण मला सांग, त्यो बाजाबा कुठं दिसना? बुडक्या छावणीत गेलाय. बुडका छावणी म्हणजे? झाडाचा बुडका कसा असतो, त्याच्यावर अख्खं झाड तग धरत, तसं आपल्या या वस्तीचा बुडका कोण? पातशा. हां बघा, त्याची छावणी म्हणजे बुडका छावणी. तिथं कशा पाय? हो, कोणाला काही कांबडी लागत्यात, नोकरी लागत्यात, बकरी पाहिजे असत्यात, ते विचारायला जातो म्हातारा. तू कधी गेलास कर बुडका छावणीत? गेलो तर हो 2-4दा गेलो. लई भारी असत्या. वय, मला सांग ना कसं असतं रे? हो, 500ची छावणी, बारकी का काय. वय, मग काय काय गमजे असतं तिथं? हा बघा, म्हणजे हितनं अशी. थांब थांब थांब. अशी? हा, हितनं अशी छावणीची सुरुवात होती. अशी? हा, अशी अशी. आणि हिथं हिथं आपली वस्ती आहे. हा, आणि उगवतीच्या डाव्या हातावर तिकडे एक चौकी आहे. ही इकडं अशी? हा, आणि तिकडे पल्याड बाजार असतो. इथं? हा हा हा. आणि इथं व्यापारी असतात. आणि इथं मानाचा सरदार. इकडं? आणि तिकडं वजिराचा तंबू. एवढंच माहिती आहे. आणि औरंगजेबाचा तंबू? हो ताई. अरे सांग की, औरंगजेबाचा तंबू कुठे आहे? अरे सांग की, एवढ्या गजबट्यात औरंगजेबाचा तंबू कुठे आहे? कार टकोर परतला का तुझं? कोणाला बी काय बी सांगत बसतोय. अरे खोपट पेटतील ना, वस्तीचा इस्कोट होईल. राखेच तोबर भरतील तोंडात.
काय गय बाई, कशा पायी अगरताळी झालीस? पाहुणी म्हणून आली आहे, पाहुणी म्हणून राखी. कामाशी काम ठेव, उगा ईशाची परीक्षा घेऊ न ग. सखूबाई, जी राणी साहेब उठले आहेत ना? सगुणाला विचारून सांगते. तब्येत तरी बरी आहे ना राणी साहेबांची? सगुणाला माहिती असेल. त्यांनी काही खाल्लं प्यायलं का? ते सगुणा 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 एकटी सगुणाच या महालात काम करते का? जी म्हणजे राणी साहेबांच्या दालनात ती एकटीच आहे जी. आम्हाला कोणाला बी फिरकू देत नाही तिकडं. झाड लोट असं नाही तर राणी साहेबांचं दवा पाणी ती एकटीच बघतीय. म्हणजे राणी साहेब तुला दिसल्याच नाहीत? दिसल्या पर पाठमोऱ्या. धनी, काय आहे? माझी बहीण बकुळा 2-3 दिवसामाग गडावर आली होती बघा, परत घरला आली नाही. तुझी बहीण गडावरून गायब झाली म्हणजे बघा ना, परवा तर सगुणा बरोबर गडावर जातो म्हणाली आणि इकडं आली. आता गडावर सेवेत आहे म्हटल्यावर आम्हाला काळजी नाही, पर 3 दिवस झालं काही निरोपच नाही हो. सगुणा बरोबर आली होती ही बकुळा? राणी साहेबांच्या खासगी सेवेत सगुणा सोबत असते ती. बाब गंभीर आहे. चौकी पहारे सक्त करायला हवेत. पर मला सांग, ती दिसते कशी? अहो, राणी साहेब आणि बकुळा अक्षी हुबेहूब आहे बघा. पाठमोऱ्या उभ्या राहिल्या तर कळणार बी नाही राणी साहेब कोण आणि बकुळा कोण. सखूबाई, तू राणी साहेबांना पाठमोऱ्यास पाहिलीस ना? जी व्यापाऱ्यांची छावणी, त्यापुढे सरदार उमराव, त्यापुढे वजीर. इकडेच कुठेतरी पातशहाची छावणी असणार. व्यापारी सरदार उमराव यांच्या मध्यभागी बादशाह राहत असतो. म्हणजे मधली छावणी हेरून ही सारी चक्रव्यूह पार करायला हवीत. पण आता दिशा कुठली धरावी? हां, बिरूनं सांगितली होती उत्तर दिशा. इकडेच जावं लागेल. मात्र आधी हिनाला भेटावं. पण आता यावेळी कुठे भेटणार ती? बघू. चालल्याशिवाय वाटा गवसत नाहीत म्हणतात. चालत राहू.
जा रही हो? बादशाह सलामत से मिलने। बादशाह सलामत? कहाँ से आई है? कौन है तू? तुझे बताना जरूरी नहीं समझती। मतलब जो निकालना है निकाल ले। ए? सीधे तरीके से बात कर। अभी उंगली टेढ़ी की ही कहाँ है? खामोश! गर्दन उतारी जाएगी। अगर मैं जिल्लेलाही आला हजरत से ना मिल पाई तो वो खुद तेरी गर्दन उतार देंगे। अब वक्त बर्बाद मत करो, मुझे बादशाह सलामत के पास लेके चलो। बहुत खुफिया खबर है और ये मत पूछो कि तुम कहाँ से आई हो और खबर क्या है। इतना ही नहीं कि हम अपना नाम भी नहीं बता सकते। चलो बादशाह सलामत के पास लेके चलो। बादशाह सलामत से मिलना इतना आसान नहीं है। उनकी खुद की मर्जी के बिना उनके नाखून भी किसी को दिखाई नहीं दे सकते। लेकिन ये खबर उन तक पहुंचाना बहुत जरूरी है। ठीक है, तो तुम्हें पहले वजीर आजम से मिलना होगा और वही तय करेंगे कि तुझे बादशाह सलामत के पास लेकर जाना है या नहीं। गुणाजी, तू निरोप कोणाला दिलास? अहो कुणाला म्हणजे? राणे साहेबांनी. म्हणजे प्रत्यक्ष राणी साहेबांना भेटून दिलास का? नाही वा, मग मी सगुनेला सांगितलं आणि सगुनेनी राणे साहेबांनी. सगुणाला बोलाव. जी, अरे सगुणाला बोलावून आण म्हटलं ना. तिचं काही चुकलं असेल तर मला सांगा, धारेवर धरतो तिला मी. असं काय नाहीये, फक्त एका शंकेचं निरसन करायचंय. शंका? हो. अहो अशी देवाधर्माच्या कार्यात शंका नका धरू, पूजा फळाला नाही लागत. अरे किती बोलतोस? कुर्ता ऐकून तर घेशील का? उस्तवारी अगदी बयाजवार करतो आम्ही. उद्या देवाचा कोप नको आमच्यावर व्हायला. काही चुकलं असेल तर सांगा. हे असं काय नाहीये, पूजा विधी वगैरे सारं व्यवस्थित चाललंय. पण बाकी अहो बाकीची तुम्ही काळजीच करू नका ना, मला समजा माहिती आहे. पूजेचं साहित्य कुठं ठेवलंय, पुरोहितासनी दक्षिणा किती द्यायची, प्रसाद किती करायचा. राणी साहेब गडावर आहेत ही शंका आहे होय? अहो राणे साहेब गडावरच आहे. खात्रीनं सांगतोयस? एकदम खात्रीनं सांगतोय मी. आता जर राणी साहेब गडावर नसतील तर सगुनीने मला सांगितलं असतं. राणी साहेब ना तळबिडीला गेल्या ना जिंजीला गेल्या. बरं आता कुठल्या मोहिमेवर जातील तर तुम्हाला सांगितलं बिगर कसं जातील? अहो दालनातच आहेत राणी साहेब. गायब जर झालं असेल ना तर भीमाबाई गायब झाली. युवा असा कामाचा रगाडा निघाला ना का कुठं गायब होती काही कळतच नाही. म्हणजे भीमाई गायब आहे? अहो भीमाई म्हणजे अहो ती एकलीच गायब आहे आणि ती अशी कायमच गायब होती. त्याचं काही आखरीत वाटून घेऊ नका. जातो म्या, लय काम आहेत मला. मानना पड़ेगा रानी साहिबा को, क्या जुनून है। पल में ही वजीर के डेरे तक पहुंचने की तरकीब सोच ली। पलक मुड़ने से पहले ही बादशाह का काम तमाम कर सकती है वो। पर कुछ गड़बड़ हो गई तो उन्हें बचाएगा कौन? क्या काम बख्श को खबर कर दे? अरे नहीं, फिर तो और गड़बड़ हो जाएगी। तो हम उनकी मदद कैसे करें? कोण हाय कोण ती? कौन? या देवाचं नाव इतक्यात विसरलीस होय? आमच्या वस्तीवर आणून सोडलीस तिच्याबद्दल बोलतोय मी. कहा था ना सहेली है हमारी। सहेली नाही, सहेली हाय का स्वराज्याच्या देवडीवर लावलेली मशाल हाय? नाही, आमची पाल पेटत्याल ना धडा धडा. कुछ नहीं होगा बाबा, भरोसा कीजिए, वो हमारी अच्छी सहेली है।
अभी तो मैं उनके बारे में कुछ नहीं बताऊंगी, पर जब आपको पता चलेगा ना, आपका सीना चौड़ा हो जाएगा। कहाँ से आई हो? जी हमने पूछा कहाँ से आई हो? इससे पहले तो फौज में देखा नहीं तुम्हें। जी हुजूर, हम राय बागल साहिबा की फौज में थे, लेकिन अब अकेली काम करती हूँ। पुलिये से तो मराठन लगती हो। जी हुजूर, खूब पहचाना। मुल्क तो हमारा मराठी ही था, लेकिन अब जमाना गुजर गया मुल्क छोड़कर। हुजूर, शाइस्ते खां साहब की सवारी जब आई थी ना, तौबा तौबा, क्या नजारा था। उस जमाने से हमारे खानदान के लोग शामिल हो गए थे खां साहब की फौज में। उम्बरखिंड में कारतालाब के साथ मामूर थे वो। अच्छा? जी, उसके बाद राय बागन साहिबा की फौज में हमारा खानदान काम करता था। हम तो खुद को उनकी शागिर्द मानते हैं। लड़ाई हो या जासूसी, हर काम में तेज है हम। तो आप ये अच्छी तरह से जानती हो कि वजीर सल्तनत के सामने कैसे पेश आना चाहिए। जी हुजूर। इतना कीमती नजराना? कीमती तो है, लेकिन आपकी तारीफ में ये नाचीज है। आप खुद भी तो एक नायाब कोहिनूर है मुगलिया सल्तनत के। शुक्रिया शुक्रिया, बहुत शातिर हो। जैसे कि हमने कहा, लड़ाई हो या जासूसी। आला हजरत के लिए क्या खबर है? माफी हुजूर, ये खबर मैं खुद उन्हें देना चाहती हूँ। अगर हम तुम्हें वहां तक जाने ही ना दे तो ये हमारे लिए नहीं, मुगलिया सल्तनत के सर पर चोट होगी, जिसका खसारा आप ताउम्र भी नहीं भर पाएंगे। अगर आप कहे तो हम यहीं से वापस चले जाते हैं। नहीं नहीं, रुको। हुजूर, बादशाह सलामत की सवारी कल सुबह ही दरगाह की ओर से रुखसत करने वाली है। ठीक है, हम अभी आए। हुजूर, क्या हम अभी आला हजरत से मिल सकते हैं? नहीं, कल सुबह हम खुद बादशाह सलामत से आपको रूबरू करवाएंगे। फिलहाल हमें बादशाह सलामत की हिफाजती इंतजाम के लिए जाना होगा। कल सुबह जरूर मिलेंगे। कितीही इंतजाम करा, तुमच्या पातशहाला कोणीही आमच्यापासून वाचू शकणार नाही। बस फक्त एका रात्रीचा इंतजार। औरंगजेबाचा तंबू आणि त्या तंबूपासून दर्ग्याचा रस्ता, हा रस्ता बाजारातून जातो। व्यापाऱ्यांची गर्दी तर असणारच। जुलूस निघाला तर लोक सुद्धा रस्त्याच्या दुतर्फा येतील। मधून पातशाहाची सवारी जाईल। ही गर्दी आपल्याला फायद्याची आहे। दबा धरून राहणे सोपे होईल।
झडप घालून निकाल लावायचा. पण हत्यार कुठलं असावं? तलवार